हाय हॅलो नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत भरलेली अशी ढोबळी मिरचीची भाजी कशी करायची। सगळ्यात आधी तर ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। मी 5-6-7 ढोबळी मिरची घेतली आहे स्वच्छ धुवून। त्याला अशा प्रकारे आपल्याला वरचा जो देठ असतो त्याला अशा सुरीच्या पद्धतीने अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। सर्व देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सर्व देठ काढून झाल्यानंतर आपल्याला ढोबळीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करायचे आहे। त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, तसेच बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। एक चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, कांदा मसाला, धना पावडर, गरम मसाला, तसेच चवीनुसार मीठ। सर्व मसाले आपल्याला सारणमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे। तसेच अशा पद्धतीने ढोबळीमध्ये तयार केलेलं सारण आपल्याला अशा पद्धतीने ढोबळीमध्ये भरून घ्यायचे आहेत। सर्व ढोबळ्यांमध्ये सर्व ढोबळी मिरचीमध्ये अशा पद्धतीनं सारण भरून घ्या। सर्व ढोबळी मिरचींना सारण भरून झाल्याच्या नंतर आपल्याला फोडणी करायची आहे। कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, बारीक केलेला लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे, तसेच उरलेलं सारण टाकलं आहे। छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तसेच बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे। थोडंसं पाणी टाकलं आहे, छान मिक्स करून घेऊया। भरलेली ढोबळी मिरची आपण ह्या शिजण्यासाठी टाकूया कढईमध्ये। 15-20 मिनिटं आपल्याला छान अशी भाजी शिजून द्यायची आहे। जास्त भाजी हलवायची नाही, एकदाच हलवायची आहे। 15-20 मिनिटांनंतर भाजी शिजल्यानंतर ही भाजी खूप चवीला छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू नवनवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।